सकाळी सकाळी नुकसान बघा. टायर खराब झालं म्हणून टायर टाकायचं आणि टायर टाकून गाडी घेऊन जायची गावाला. 1700 रुपयाचा टायर आहे त्या स्प्लेंडर. ही मम्मी मी म्हणलं आपण चांगला टायर घेऊया. 1650 मध्ये पण भेटत तिने घेतलंच नाही. 1700 रुपयाचं टायर 1650 तर 50 रुपये खराब टायर असेल. खराब थोडी असते दुकानात ठेवले म्हणजे अवघडच काम आहे मम्मीचे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळपासून आज व्हिडिओ सुरू झालेला आहे बघा. पंक्चरच्या दुकानावर बसलेलो मी सकाळ सकाळी इकडे. समोर क्रोमा आहे. चला मित्रांनो आता तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. पुढे भरपूर तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे काय नाही बघायला भेटणार आहे बघा तुम्ही आता तुमच्या लेवलला आहे का नाही. भेटू तुम्हाला थोड्या वेळात. चला चलो हम निकले हैं गाड़ी पे. ये स्टंट करना बहुत घातक है. आप ये कर नहीं सकते. मैं दिखा रहा हूँ आप प्रैक्टिस है. आवाज येतो की नाही माहित नाही. हे दिसतंय का तुम्हाला डीएसकेचं नाव दिसतंय का. डीएसकेचं नाव कमेंट मध्ये सांगा रे बाबा. तुम्हाला हवेचा बी आवाज असेल काय कराव. मोकार हवा सुटली. हे बघा देख सकते हो आप. मित्रांनो मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रायडिंग ब्लॉग मध्ये. हे दिसते मला गाडी. हे बघा शिवानी. नमस्कार आम्ही चाललो आता गाडीवर. इकडे बघा. तर आता आम्ही भरपूर काहीतरी लांब लांब फिरायला चाललोय. तर तुम्हाला दिसणार आहे डायरेक्ट आम्ही हे बघा टू व्हीलर हे बघा एक टू व्हीलर इकडे टू व्हीलरवर एन्जॉय. काय मला काही समजत नाही मिळेल पडणार कशी गाडी ती. मला तुझ्या पैसे असतं गाडीवर भरोसा आहे का नाही. तर तुम्हाला भरपूर सारे ब्लॉग बघायला येतील आता. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण भारी प्रॉपर चांगला शूट करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर सपोर्ट करा. असं बघा शिवाजी पाटील सपोर्ट करा. हां थोडं ऊन लागतंय. चला आता निघतो आम्ही आमच्या रस्त्याला. कारण पप्पाच्या गाडीला पण बॅग आहे. मागं पुढं आम्ही आहेत सोबत. तुम्हाला दिसेलच काय नाही. आणि जास्त रोडवरती मला मोबाईल धरता येत नाही. तुम्हाला सांगतो मी मोबाईल मला करता येत नाही कारण आपल्याकडे गोप्रोचं बजेट वगैरे काय आहे नाही एवढं. गोप्रो काय म्हणतात त्याला ते त्याचा एवढा विषय आहे नाही. आपण पुढं आपण काही ना काही ॲडजस्टमेंट अजून इम्प्रूव्हमेंट करू व्हिडिओमध्ये. तुम्हाला आवाज कसा येतोय काय नाही मला काही समजत नाही आहे. सबस्क्राईब करा. आता आम्ही निघालो हळूहळू कणीनं. चला स्वागत है. आप देख सकते हो ऋषी भैया आपल्याला जॉईन झाले. आता फोन केला लगेच हाजीर. अंबडमध्ये आम्ही सध्या. 2 किलोमीटर फक्त चहा घेऊन येतो. आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय बघा. पेट्रोल लिकेज होतोय तर पेट्रोल टाकून घेऊया. हा चला ठीक आहे. हे काय इथंच आहे. ठीक आहे टाकूया. जास्तच गळा लागले रे बाबा. जाऊ दे तिघी. चलो कसं करायचं हे लय अवघड काम झालं बाबा. सांडत नाही पेट्रोल भाड्यात लागायची धार. ब्लॉग मध्ये फुल चमकणार आहे तुम्ही आता. भरपूर दिवसांनी ऋषिकेश मोटकर हे ब्लॉग मध्ये दिसतात तुम्हाला. म्हणजे मागच्या वेळी दिसले होते. कधी बघितलं तर आपण ते तुळजापूरला गेलो तेव्हाच एकदा. त्याच्यानंतर पण आलतो. हा त्यानंतर मला हे काय तयारी झाली. आम्ही सगळे निघालो बघा. हेल्मेट पप्पाला दिलं का. चला भेटू. फोन करेन तुला आल्यावर फोन करेन वाटलं आता. चल हे बघा आता आम्ही आलेलो आहे गोदावरी नदीवरती. तुम्हाला दिसत असेल मासे बघायचे का मित्रांनो. तुम्हाला दिसले असेल तर मला कमेंट सांगा. दिसतेत का नाही मला कमेंट मध्ये सांगा बरं. किती मोठे मासे आहेत यार खरंच. हे बघा तिकडे पण पूल आहे. कुठे बघळे कुठे इथं पडल्यावर सापडणार नाही लवकर. हे बघा मम्मी इथं उभा रोडवरती.
पुलावर थांबलो आम्ही बघा. थोडं थांबत चाललो आम्ही. आताशी किती किलोमीटर झालं असं माहिती का? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर झाले आम्ही. 60 किलोमीटर गाडीवरती बघा. हे बघा हे रोडच्या मधात गाडी लावून मस्तपैकी माशा उत्पादन केलं. तेच ब्रिज आहे ना. पूल आहे ते तिकडे एक पूल आहे. तेव्हा ते तिकडे एक पूल आहे. जुना पूल आहे. तिकडून फिरून जातो. त्या ब्रिजच्या खालून जावं तिकडे पलीकडे. हा हे बघा आता तुमचा DST जायचं खाली वगैरे रिकामा तिकडे. सोड तिला सोड तू. देखो और सब्सक्राइब करो और एंजॉय करो. तुम भी एंजॉय करो. तुम्हारे लेवल पे कैसा लग रहा है कैसा. थोडं ऊन लागतंय. हे बघा हे बघा चला. तुम्हाला आता मी थोड्या वेळात भेटतो. सगळं आवर करून. ते तिकडे दिसते का तुम्हाला? इकडे अँटेना लावलेला बघा. टीव्ही चालू असेल खाली पाण्यामध्ये. कोणाच तरी टीव्ही चालू असेल खाली पाण्यामध्ये राहणाऱ्या माणसांची टीव्ही चालू असेल. त्यामुळे इथं अँटेना टीव्ही. हा पाण्यातल्या माणसांची जिंदगी वेगळी असते ना. ब्रिज हालतोय बरं मित्रांनो. तुम्हाला सांगतो भीती वाटते बाबा मला. चला रे. चल अर्धच पार केलं तुम्ही लोकांनी. कसं व्हायचं? हा हे बघा इथं मिसळ खाल्ली आम्ही. एक नंबर मिसळ आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो लय भारी मिसळ. आवडली मिसळ आवडली. चल मेकअप नाही करायचं. मम्मी खवळलेली आहे. चावी लावलेली आहे. आणि हा टोल नाका हे पाडळशिंगी टोल नाका. चला बसा गाडीवर. वाव कसला भारी नजारा आहे. देखो और मजा लो दोस्तों. एंजॉय करो. कपिलधारा आहे. हा आतमध्ये कुठं? मी पण नाही गेलेलो. झिरो 5 वर कर ना त्याला. बघा रे बघा. मजा घ्या. सबस्क्राईब करा चॅनलला. कसं वाटतं ते नक्की सांगा. इकडे झालं हा तसं बघा मजा घ्या. कसं वाटतंय. गाडीचा आवरलंय जोरात येतो. नीट पकडा. ऊन कसला भारी दिसतंय. सूर्य बघा मित्रांनो मजा घ्या. आज आम्ही टूरला निघालोय. बीड क्रॉस केलंय तुम्हाला सांगतो. बीड क्रॉस केल्यानंतर आम्ही पुढे आलो इकडे उस्मानाबाद धाराशिवकडं. धाराशिवकडं इकडे पुढे आलोय. बघा किती भारी असं नजारा आहे. बघा रे बघा कसं वाटतं नजारा. ही कोणाची चिंदी पडली खाली. अरे काय मॅटर रे बाबा. एवढं काय हलवती काय मला. सरळ ठेव ना असा. हा 05 दिसतंय ना. मग संपला विषय. बघा कसं वाटतं. एकदम भारी लोकेशन मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो मी भरपूर सारे तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स येणार आहे. मी ही गोष्ट बघून मला एकच अनुभवलंय की मी आता गोप्रो घेणार आहे. सगळ्या गोष्टी बाजूला टाकून मला सगळ्यात आधी गोप्रो घ्यायचा आहे. आणि ही मम्मी अशी लेफ्ट साईडने ओव्हरटेक का करते. मला असं वाटतंय की तुम्ही लेफ्ट साईडने ओव्हरटेक करणं बंद करा. ऐका नको म्हणलं तरी मुद्दाम करते. मित्रांनो आता पप्पांना असं बोलतोय मी डायरेक्ट. लेफ्ट साईडने ओव्हरटेक का करते मला तेच कळत नाही. पप्पा
असं नाही करायला पाहिजे ना यार. लेफ्ट साईडने राईट साईडने ओव्हरटेक करा. तुम्हाला गाडीचे इन्स्ट्रक्शन मी शिकवल ज्यांना माहीत नसेल त्यांना. कारण भरपूर दिवस ड्रायव्हिंग लाईनमध्ये काम केल्यानंतर मला भरपूर सारा अनुभव आलेला आहे. मॅक्सिमम 3 ते 4 वर्ष मी काम केलं आहे. त्या कामानंतर मी आज रायडिंग लाईनमध्ये आलो आहे. आणि मला हे सगळे व्ह्यूज बघून मला एकच गोष्ट वाटते की भाई आपने को गोप्रो लेना चाहिए रे बेटा. काय वाटतंय तुम्हाला, गोप्रो घ्यायला पाहिजे का नाही कमेंटमध्ये सांगा. कारण ही गाडीवरती असा मोबाईल पकडणं, मी तर आहे बघा फुल सेफ्टी सिक्युरिटीनुसार गाडी चालू आहे माझी. शिवानीने मोबाईल पकडलेला आहे खरं सांगतो तुम्हाला. हां, आणि मॅप वगैरे पण चालू आहे. तर मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी सोलापूर रोडवरती आहे. आम्ही जातोय तर पाटोद्याकडं म्हणजे होम साईडला जे आहे ना खर्डा म्हणून गाव आहे. तिकडे मावशीच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे भावाचंच लग्न आहे, मावस भावाच्या लग्नासाठी मी जातोय. बीडवरनं क्रॉसआउट गेले. आता बीड जस्ट आउट क्रॉसआउट म्हणजे एक 20-30 किलोमीटर असेल बीड. बघा तुम्हाला दिसतंय वरती सोलापूर दिसतंय का. अंबाजोगाई सोलापूर नगर. चलो रे चलो नगर, चलो रे चलो. वाह. और यहाँ पे एक टाइगर दिखता होगा मुझे. टाइगर के नज़ारे के मजे लेते हुए हम आपको मिलेंगे थोड़ी ही देर में. तब तक चैनल को सब्सक्राइब करो. मेरा आवाज़ तो आ रहा ही होगा आपको, ऐसा हमको लग रहा है. देखेंगे बाद में वीडियो चेक होने के बाद में. पर तुम तुम्हारे हिसाब से एंजॉय करो ब्लॉग को. चिट्टी वाजली. गाड़ी चला भेटो अपन थोड्या वेळ. ये देखो दोस्तों कहाँ पे आके फंस गए हैं हम लोग. यहाँ पे खड़ी वाला रास्ता है और या रस्त्यात बघा सुमसाम काहीच नाहीये. तुम्हाला दिसत नाही बघा शिवानी. कसा आहे गुगल मॅपचा रस्ता. हे वावर दिसतंय का इथून तिथपर्यंत. जितकं तुम्हाला डोळा जातं आणि तिथपर्यंत आपलाच वावर आहे सगळं. हा किती त्याला. अरे हे रोडचं काम मी घेतलेलं आहे बनवायला. पैसे भेटले नाही म्हणून आवडून ठेवलंय. चिंचाच्या झाडावर भुता असते रे बाबा. खरं सांगा मित्रांनो, असते का नाही. हे आपली इथं चंपा चमेली झाड बघा. ती एक 20 किलोमीटर असले ते. चला मित्रांनो. हो हा कस काय मागून गाडी आली बुलेरो आली जोरात. आता मी गाडी रस्त्यात लावली साईडला घेतो. चला बस रे बस लवकर. धर शिवानी धर मोबाईल धर. हा बघा मित्रांनो कसा रस्ता आहे. एकदम ऑफरोडी. मम्मी एकदम भडकलेली मित्रांनो. तुम्हाला काय सांगू मी. मागा धरून ऐकून एकदम लय ऐकायला भेटतंय मला काय. वाव हे नव्हतं तुम्हाला सांगतो मी. काय शिवानी गिड़ गर्दन घाट का नाम सुना है. PWD मिनिस्टर आए थे, वो अवार्ड देके जाएंगे अभी अगले साल. बाबा पांगरे पाचंगरी इकडे जातो का. मेन रोडला जायचं. खर्ड्याला जायचं. खर्ड्याला इकडेच आहे का. फुल ऑफरोडिंग. बाप सॉल्ट आले का. परत मम्मीला उतरावं लागलं मित्रांनो. तुम्हाला काय सांगावं परिस्थिती. उतरू अरे बाप पडून बी ट्रक आला. मित्रांनो गुगल मॅपच्या भरोसा राहू नका. तुम्हाला सांगतो या असं फसलं जातं माणूस. अजून फसलो यार एकदम.
देखो मम्मी फोन कर ना त्याला. कसं असं ना त्याला सरकव एकला. एक वर सरकव ना. असं जरा. हे बघा मम्मी उतरल्या तर पप्पा राहिले. किती पावडर आणली ते पण पॉन्ड पावडर. मुंह को ढक लेते हैं भाई साहब, मुंह काला हो जाएगा. तरी पण कसं भारी नजारा आहे नाही का. मस्त नजारा आहे. मस्त फसवलंय मॅटने. चला मित्रांनो, हा ब्लॉग जरासा मोठा होऊ शकतो तर कुठेही स्किप न करता बघा. आपल्याला अजून 16 किलोमीटर रन करायचं. आपण 145 किलोमीटर रन केलेला आहे. 145 किलोमीटर रन केलेलं आहे. अजून 16 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 16 कशाचं, 16 आणि पुढं 7 किलोमीटर आहे. मला म्हणे पप्पा म्हणले 7-8 किलोमीटर. बघितलं का तुम्ही मी मम्मी कशी भडकलेली. मम्मी पूर्णपणे भडकलेली आहे. मम्मीची हेअरस्टाईल पूर्णपणे चेंज झाली आहे. हा व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो तर कुठेही स्किप न करता बघा. आणि कसा वाटतो, ह्या गाडीवाल्याचा जीव चाललाय, त्याला जाऊ देतो पुढं. ह्याच्यामुळेच बुलेरो बघायला गेलतो मित्रांनो. मी तुम्हाला मी असा कुठं बी रस्ता चुकतो, कुठं बी घुसतो, ऑफ रोडिंग फुल टाईम. त्यामुळं बुलेरोच शोधायला गेलतो मी. बुलेरोच बघायची ती आपल्याला. मम्मी एवढी हे काय झालंय ना, काय झालं. काय झालं वर पकड शिवाय. रस्ता चुकलेला होतो तर रस्ता आता शिक बराबर झालेला आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, पप्पानी माझ्यासोबत सीन काय केली. पप्पा मला म्हणले मला हेल्मेट लागत नाही. आणि बघा तुम्ही बघू शकता पप्पानी हेल्मेट घेऊन टाकलं. मी तसंच बसलो बिचारा काळा तोंड करून. तुमचा भाऊ आज नाही काळा पडला असता धुळीने. थोडं ॲडजस्ट करून घ्या. ए बाबा, मोबाईलच्या नादाने माणसं पुढे बी जातात मित्रांनो. रील्स बघत बिचारी डायरेक्ट गाडीच्या पुढे आडवी आली. आता अजून एक गड्डा आलेला आहे. चला आता तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने, कारण आपल्याला चार्जिंग पण टिकवणं खूप गरजेचं आहे. नजारा कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. चला, हे बघा सूर्यास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मी. आणि इकडे बघा शिवानी तुमची. कुठं चालली शिवानी. हे कोणतं ते आमची जॅकेट बघा. माझं जॅकेट तुम्हाला दिसत असेल. हे बघा माझं ब्लॅकवालं जॅकेट आहे. हे बघा जॅकेट. त्याची टोपी कमीत कमी 3 जर टोपी घातली ना तर पूर्ण झाकून जाईल त्या टोपीच्या आतमध्ये. हा इकडे बघ. हे बघा मम्मीची अवस्था. आणि हा डोंगर काय झाडी. आणि मम्मी बघा. नाही हो रे बाबा, उभं शिव्या खायच्या नाही. कसं आहे, कोणी काय बस दिवशी शिव्या द्यायचं असतंय, तसं करायचं नाही काही. आपली आजी आहे ना तिकडं, त्या टोपीत पुरी झाकून जाईल शिवाय. तेव्हा काय का तेव्हा का पुरी तोंड झाकून जाते बाबा तिकडे. मित्रांनो कसा मेकअप चालू आहे. हा पुस्तेनी हार मिल गया आहे. आणि पुस्तेनी हार बघा कसा गच्चू बसलेला आहे. याला काय म्हणतात, मोहनमाळ म्हणतात. बाहेर आल्या लग्नाला आणि काही सामान घेऊन. नाही आम्ही मोजकं सामान आणलं. आम्हाला माहिती आहे. कंगवानी आणलं. कंगवा कशाला आम्हाला पाहिजे. ते बघा माग आजोबा बसलेले दिसत तुम्हाला. हॅलोचा आवाज पण येत असून. तेव्हा अण्णा हात करा. असे कसे इकडे आजीची पका दिसली का. मम्मी मेकअप चालू आहे. मम्मीचा बी मेकअप कसा. मम्मी बघा मेकअप करणं चालू आहे. इकडे आजी बसलेली, तिकडे आजोबा बसले. तुम्हाला इकडे बघा आमचं सुमित. आज कोण हसायला तू.
एवढं कोण लाजायला तू पोरगी काय पोरगी आहे लाजायला का लाजायला का पण तू हा लाज नाही का नाही भैया व्हिडिओ में लाज नाही का नाही बिलकुल भी ते बघा हे बाई मेंबर पाय कसं नाचतो का इकडे बघ रे तांदळाचं काय अनारशी आता चालू मी थकून आता काय तुझं चालू झालं हा शिवानी इकडे बघ हे बघा कशी दिसते सांगा बरं कमेंट मध्ये हा हे बूथ कसं दिसतंय सांगा ओ हे बघायचं हे लाजत आहे सारखं सारखं बाकी आजोबा तिकडे पप्पा बी तिकडे जसे पप्पा आजोबा बसले सगळं काय काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असं सहयोग सपोर्ट राहू द्या कसा वाटला व्हिडिओ ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ राहिला ना बाकीचं जे काय आहे तुम्हाला थोडं थोडं करून मी दाखवेल कारण हा व्हिडिओ भरपूर सारा मोठा झालेला आहे आता मला पण नाही माहिती कसं आहे किती काय काय तर थोडंफार काय असेल इकडे तिकडे ऍडजस्ट करून घ्या आणि इथं अनारसे वाटप चालू तुम्हाला दाखवतो थांबा पुढे बघू दाखव ना दाखव इकडे अक्का जरा अक्का दाखव ना अनारसा दाखव अनारसा कसं आहे इकडे सांगा बरं कसं वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा इकडे खाणं चालू आहे बघा कंप्लेंट करण्यात आलोय मित्रांनो माझी इथं सगळं माझ्या अंगाची सगळं चल मम्मी भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला हे खायचं मला तुपाचं बिपाचं सगळं इथं सगळं तुला काय सांगितलं मी नाही म्हणायचंच नाही सांगा बरं अन्न खायचं हा झाकून हाणायचं तयार व्हायचं बघायचं सुटी करायचं त्यांना म्हणा लवकर या म्हणून बोललो अण्णा तिकडे हात करता का एकदा नमस्कार करा ना नमस्कार करा माझ्याकडे बघू करा तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघतोय आपल्या इथं काय करायचं तर नमस्कार नाही काय नाही आता काय नाही जगलं वाचलं तर या पोराच्या आणि पुन्हा लागणार नाही आता एवढीच भेट आहे तुमची मला आता पोराचीच लग्न लावणार सांगितलं शिवानीला सांगितलं का आमच्या पोरांच्या लग्नाला तो येता म्हातारा नाही आता येतो अण्णा उद्या येतो अण्णा कुठं राहतात तुम्ही कुठं राहतात तेच नाही मला माहिती कशी ऍक्टिंग करतात कशी ऍक्टिंग करतात कुठं राहतात म्हणते ते पण काही सांगतच नाहीत बघा हे बघा मित्रांनो माझ्या आजोबा बघा कसे आहेत अणुशक्ती केंद्रामध्ये काम करणारी माणसं सांगू नाही शकत कुठं राहतो या ना कुठं राहता तुम्ही ते काय सांगू मुंबईला कुठं राहतात चिंबोरी भाव कुठे गेले दिनकरी रोड पांढरापूर आता सांगते चला बघ झाला जाऊ दे हे बघा पीयूपी कशी भारी वाटते का चला भेटू आपण उद्या हा हे बघा लाडू बघा फुल लाडू खाणं चालू आहे